कसं झालं राजू? खूप मस्त झाले. लयच भारी. नमस्कार. चला आपण आज हैदराबादी चिकन बनवू. चला किचनकडे. हैदराबादी चिकन बनवण्यासाठी 4 मिरच्या, 7-8 काजू, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर, आणि हे चिकन शिजाय घालण्यासाठी कांदा, टमाटो आणि हे खोबरं, आणि हे दोन्ही मसाला करायचा. मी गॅस पेटवत आहे. त्याच्यावर पातेलं ठेवते. त्यात तेल सोडते. जरा जास्त तेल टाकते. हा तेल गरम झालेला आहे. त्याच्यात कांदा टाकून घेते. कांदा लाल करून घ्यायचा आणि मग टमाटे टाकायचे. आता कांदा जरा नरम झाला. आता मी टमाटे टाकून घेते त्याच्यात. आता हे कांदा आणि ते नरम झालं, म्हणजे लाल झालं, मग त्यात चिकन सोडायचं. आता कांदा लाल झालाय. आता चिकन मी त्याच्यात टाकून घेणार. हे अर्धा तास हळद मीठ लावून ठेवले. आता मी खालीवर हलवून घेते. हे चिकन शिजायला ते असं भांडं ठेवणार. त्याच्यात पाणी टाकून ठेवले. आता ती आमचं पाणी सुटल्यावर त्यातच चिकन शिजू देणार आहे मी. आता गॅस पेटवून त्याच्यावर तवा गरम करायला ठेवलाय. आता कांदा मी त्याच्यात टाकून घेते. तेल टाकून गरम करते, म्हणजे तळून घेते. ह्याच्यात तेल टाकून घेते. हलवून घेते आता कांदा लाल करतोर हलवून घेणार आहे. हे पाणी काढून घेते. चिकन हलवून घेते. बघा पाणी सुटले. त्याच्यावर झाकण ठेवते. कांदा भाजल्यावर असाच वास सुटतो छान. आता खोबरे त्याच्यात तेल टाकते आणि ते पण तळून घेते. लसूण आणि अद्रक त्यात टाकून घेते. आई खूप छान सुटलाय ग. हो, खोबऱ्याचा वास येतो भाजल्यावर. आता सगळं काढून घेते आणि मिक्सरला लावते. आता झाकण काढून हलवून घेते. बघा कसं पाणी सुटले. आपण त्यात पाणी पण नाही टाकलं. बघितलं का? अजून नाही शिजलं.
अजून चिकन शिजलं नाही तोपर्यंत मसाला वाटून घेते. पहिलं कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण वाटून घेते. थोडी कोथिंबीर टाकते. आता हे मिक्सरला फिरून घेते. हे बघा आता वाटण कसं मऊ करून घेतलंय. असं बारीक वाटण करायचं. बोलू का? आता ह्याच भांड्यात खोबरं आणि काजू बारीक करून घेणार आहे. न पाणी टाकता बघा किती पाणी सुटलं ह्याला. नुसतं पाण्यावर शिजून घेतलंय वाफेवर. मी अजिबात पाणी टाकलेलं नाहीये. गॅसवर कढई ठेवली, त्यात तेल टाकून घेते. त्याच्यात थोडंच तेल टाकून घेणार आहे. त्याच्यात तेल टाकलेलं आहे भरपूर. हे मसाला तळण्यापुरतं तेल टाकायचं. आता तेल गरम झाले, त्याच्यात मी मसाला टाकून घेते. बस एवढंच, लय तिखट होईल. हां, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण अद्रकचं वाटण टाकते. हलवून घेते. तर खोबरं आणि काजूचं वाटण टाकते. तसा एकजीव करून हलवून घेते, सगळं मिक्स करून. आता हे तेल सुटस्तोवर परतते. बघा कसा हिरवा झालाय. बघा, त्याला हैदराबादी चिकनचा मसाला म्हणतात. आता ह्या चिकन टाकून घेते. पहिलं मीठ टाकलं होतं ह्याच्यात मीठ. आता थोडं टाकून घेते, नंतर बघू ग्रेव्हीसाठी. आमचे तंड बघा कशी बुजते चिकनच्या वासाने. आता वरून थोडी कोथिंबीर टाकून घेते. बघा, ही हैदराबादी चिकन ह्याला म्हणतात. आलं तर कळलं ना. आता ज्वारीचं पीठ मळलंय. ज्वारीच्या भाकरी करते 2. आता तव्यात टाकून घेते. ते झालं आता, बस पाणी फिरवते. बघ, ही भाकर आहे का पातळ. अशी भाकर करावी लागते ना. आता ही दुसरी भाकर टाकून घेते. तिला पाणी फिरवते. बघ कशी भाकर फुगली.